आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक, सरकारची भूमिका स्पष्ट असताना जरांगीने आंदोलन करायला नको, जरांगीने आंदोलन मागे घ्यावं, मुख्यमंत्री शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन। सकारात्मक असल्यामुळे आंदोलन एकतर करायला नको होतं, दुर्दैवाने ते झालं, परंतु आता त्यांना आव्हान आहे की सरकार हे सगळ्या गोष्टी करतंय आणि त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं। जरांगे पाटलांच्या प्रकृतीमध्ये काहीशी सुधारणा, अशक्तपणा जास्त असल्याने इंजेक्शन दिलं नाही, केवळ सलाईन लावून उपचार केल्याची डॉक्टरांची माहिती। मनोज जरांगेंची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या परिषदेनंतर जरांगे काय बोलणार याकडे लक्ष। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धुळे सोलापूर महामार्गावरील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद, छत्रपती संभाजीनगरवरून वडी गोद्री मार्गे बीडला जाणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय, बसची तोडफोड होऊ नये म्हणून खबरदारी। मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यामधील बससेवा बंद, काल काही बसवर दगडफेक झाल्यानं पुढील आदेश येईपर्यंत बससेवा बंद राहणार। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधील मराठा समाजाचा पुणे नाशिक मार्गावर रास्ता रोको, शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांसहित कोणत्याही मंत्री, आमदार, खासदाराला शिवनेरी किल्ल्यावर जाऊ देणार नाही, मराठा समाजाचा इशारा। धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि भूमच्या गोलाई चौकामध्ये मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन, रात्रीपासून भजन कीर्तन करत आंदोलकांकडून घोषणाबाजी। हिंगोलीमधल्या डोंगरकडा फाटा परिसरामध्ये नागपूर अकोला राज्य महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला, सरकारनं काढलेल्या आदेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची मागणी। लातूरमधून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुरक्षेच्या कारणास्तव आज बंद, आंदोलक एसटी बसेसची तोडफोड करत असल्यानं खबरदारी म्हणून निर्णय।